आजच्या ठळक बातम्या. 75,000 रुपयाचे बोगस बीटी बियाणे जप्त. अकोट तालुक्यातील बीटी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल. पसंतीचे कपाशीचे बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. त्यात बुधवारी कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये अकोट तालुक्यातील 75,000 रुपयाचे बोगस बियाणे जप्त करून विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी निविष्ठांच्या विक्रीत कुठेही गैरव्यवहार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यामध्ये भरारी पथकाकडून तपासण्याचा वेग देण्यात आला असून कृषी विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बुधवारी टाकलेल्या छाप्यामध्ये 75,000 रुपयाचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे. या विक्रेत्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी. पातूर तालुक्यातील बहुतांश भागात 26 मे रोजी चक्रीवादळामुळे अनेक घरांचे मालमत्ता, शेतमाल व शेतीचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे सर्वेक्षण करून लाभार्थ्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे घरे, मालमत्ता, शेती व शेतमालाचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून काय करावे कळत नाही. याबाबत प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करण्याबाबत निर्देश द्यावेत. तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीमधून लाभार्थ्यांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल, लॅपटॉप घेऊन जाण्यास बंदी. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. कळमना येथील कृषी मार्केट यार्डात होणार मतमोजणी. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. आता येत्या 4 जून रोजी मतमोजणी होणार असून राजकीय पक्षांसह नागरिकांचेही याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासनातर्फे मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली असून मतमोजणीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने मार्केट यार्डातील संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्तामध्ये ठेवण्यात येणार असल्याने मार्केट यार्ड कळमना परिसरामध्ये अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे 3 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बाजार बंद ठेवून कोणत्याही व्यक्ती व वाहनास भारत निवडणूक आयोगाचे प्रवेशपत्र मिळणार नाही. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कालवड ठार. श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग येथे गोट्यात बांधलेल्या कालवडीवर हल्ला करून बिबट्याने तिला ठार केले आहे. शेतकरी संदीप सुरेश शेटे यांचे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग चिंचोडी रस्त्यालगत शेतकरी संदीप शेटे यांचे घर असून बाजूलाच गोठा आहे. या गोट्यात दुभत्या गायी व त्यांच्या 2 कालवडी बांधण्यात आल्या होत्या. रात्री जनावरांना चारा टाकून शेटे घरी जपण्यास गेले व रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोट्यात बांधलेल्या एका कालवडीवर हल्ला करून तिला ठार केले. या कालवडीला ओढून नेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला, मात्र ती कालवड रस्सीने बांधलेली असल्याने बिबट्याला ओढून नेता आली नाही. परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून तो बराच वेळ परिसरात फिरत होता. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वन खात्याला ही माहिती देण्यात आली. अवकाळीचे 33 कोटी 30 लक्ष रुपये जमा. KYC करा, तहसीलदाराचे आवाहन. औंढा नागनाथ लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या अवकाळी पावसाचे अनुदान तालुका महसूल विभागास जमा करण्यात आले असून सदर अनुदान बँक खात्यात वर्ग करण्यासाठी बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आधार क्रमांक आदी गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून देण्याचे आवाहन तहसीलदार हरीश गाडे यांनी केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तालुक्यातील अवकाळी पावसाने सर्वदूर हजेरी लावली होती. यावेळी शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी, हरभरा तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. म्हणून महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार अवकाळी पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील हरभरा व तत्सम पिकाचे सुमारे 98,096 शेतकऱ्यांचे तब्बल 24,490 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले होते. झालेल्या नुकसान भरपाईसाठी जानेवारी महिन्यात मदत जाहीर करण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुदान वाटप रखडले गेले. परंतु आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सुमारे 33 कोटी 30 लाख रुपये 64,000 रुपयाचे अनुदान येथील तहसील कार्यालयात जमा झाले आहे. 19,000 शेतकऱ्यांची KYC झाली असून आता सदर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान वाटपासंदर्भात 29 मे रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार हरीश गाडे व नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त
98,096 शेतकऱ्यांपैकी जवळपास 53,000 शेतकरी खातेदार असून त्यापैकी 34,000 शेतकऱ्यांची ई-KYC करण्यात आली आहे. परंतु 19,000 शेतकऱ्यांची ई-KYC रखडली असून त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी ई-KYC करून घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा.